नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच NIA च्या महासंचालक पदाची जबाबदारी नवी दिल्लीमध्ये बघतायत. NIA ते हेड आहेत, प्रमुख आहेत. आणि NIA सारख्या अत्यंत मोठ्या नावाजलेल्या संस्थेमध्ये त्याचं प्रमुखपद सांभाळणं ही अत्यंत महाराष्ट्रवासियांसाठी सुद्धा गर्वाची बाब आहे की एक मराठी माणूस NIA हेड म्हणून काम पाहतो. यापूर्वी त्यांनी CBIचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल म्हणून काम पाहिलं, पोलीस महानिरीक्षक. याशिवाय CRPF मध्ये सुद्धा ते IG होते, इन्स्पेक्टर जनरल होते, म्हणजे पोलीस महानिरीक्षक. आणि याशिवाय इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस मध्ये सुद्धा त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून जबाबदारी पार पडली आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांनी अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय जेव्हा झालं त्याचे ते पहिले पोलीस कमिशनर होते, पोलीस आयुक्त होते. ही अत्यंत महत्वाची गोष्ट, म्हणजे विरार वसईपर्यंतचा भाग त्यांच्या अखत्यारीत येत होता. आणि त्यांची ओळख तशी 26/11च्या मुंबई हल्ल्यामध्ये त्यांनी कामा हॉस्पिटलमध्ये जाऊन इतक्या मोठ्या पदावर काम करत असून सुद्धा ते थेट स्वतः तिथे गेले आणि त्यांनी ओलीस ठेवलेल्या, होस्टेजेस केलेल्या महिलांना आणि मुलांना आणि कामा हॉस्पिटलच्या स्टाफला त्यांनी वाचवलं होतं. कामा हॉस्पिटलमधली ही जबाबदारी आणि तिथे त्यांनी उचललेलं धाडसी पाऊल हे महाराष्ट्रवासियांच्या चांगलंच लक्ष आणि त्या त्यांच्या कामाला प्रसिद्धी ही देशभर मिळाली होती.